की सर्व्हिस या 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये जर माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, त्यांना प्रत्येकाला माहिती आहे कोणाकोणाचं मन दुखवलं ते, तर त्याच्याबद्दल तो एक सर्व्हिसचा भाग समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्याच्याबद्दल मला मी म्हणजे तुमची जर काही कोणाचं खरोखर म्हणजे सेंटिमेंट्स हर्ट केले असेल तर त्याच्याबद्दल सर्वांची माफी मागतो मी जाहीरतेसाठी. हा भाग सर्व्हिसचा भाग असतो, त्याच्यामध्ये काही मनात ठेवायचं नसते. याच्यानंतर कोणी याबद्दल काही मनात ठेवू नये. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राहुल वाघ साहेब, माझे सगळे सहकारी अधिकारी, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित माझी अर्धांगिनी आणि ज्याला आज मुद्दाम तुम्हाला भेटण्यासाठी आतून इथं योगायोगानं हजर आहे अपूर्व, आणि माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो, ऑन द लाइटर नोट सांगळे साहेबांचा शेवटचा जो कॉमेंट होती, हजेरी वगैरे ठीक आहे, बाकी जे गुरुमंत्र तर असं असतं की स्वतः सांगळे साहेब पण MPSC पास होऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे जेव्हा एखादी जबाबदारी खांद्यावर येते त्यावेळेस एक गोष्ट मात्र म्हणजे प्रत्येकाला कळत असते, तुम्ही पण उद्या ठाणेदार होणार आहात. मंत्र सगळ्याची घ्यायचे असतात, पण पॉलिसी आपली ठरवायची असते. तशी प्रत्येक जण ठरवतात, तशी आता राहुल वाघ साहेब सुद्धा स्वतःची पॉलिसीच ठरवतील आणि ते स्वतःच्या पॉलिसी प्रमाणेच काम करतील. असं म्हटलं योग्य नाही की म्हणजे कोणी कोणाला मंत्र देऊन काही करू शकतं, असं नसतं. अनावधानानं आपण म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की असं आपण म्हणजे रुपालीच आहे, रुपाली फार बोलायला सिटी पोलीस स्टेशन मध्ये आली एक दिवस, आणि आता काही ग्रीव्हन्सेस असतात, छोटे मोठे गोष्टी असतात. सर तुम्ही खूप कच्च्या कानाचे आहे. समारंभाचे प्रमुख आपले सर्वांचे लाडके शिक्षक गजानन पडकन सर, आपल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर, माननीय पडकन मॅडम, माननीय पोलीस निरीक्षक पडकन सरांचं नाव महाराष्ट्रातील आमचे मित्र मंगेश बिनमोळी, ऑल इंडिया पूर्ण जगात असं असतं की भारतरत्नापेक्षा विश्वरत्न मोठा असते. आपण विश्वरत्न म्हणू, मी महाराष्ट्र म्हणून होतो, भारत म्हणत होतो, आपण विश्व म्हणू. विश्वरत्न आहे साहेबांचं, कारण गुगलवर जरी सर्च केलं तरी मिळून जाईल. आमचे मित्र लोकेश सर आणि माझे सहकारी पण मिळून. तसा आज आनंदाचाच दिवस आहे, कारण साहेबांचं डिवाइस टीचर प्रमोशन लवकरच होणार आहे. त्यांच्यासाठी आपला आज हा छोटेखाने आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. सरांनी बाजारपेठ पोलीस निरीक्षक पदाचा कार्यकाल हा 31 मे 2024 मध्ये स्वीकारला होता. त्यांची परिस्थिती होती की जेव्हा ते सिटी प्रभारी अधिकारी होते तेव्हा जे मोठे क्राईम होते ते बाजारपेठच्या आधी होत होते, आणि त्यांनी जेव्हा बाजारपेठचा चार्ज घेतला तेव्हा जे मोठे क्राईम झाले ते सिटीच्या आधी झाले. म्हणजे आरोपी सुद्धा सर्जित आहे ती हात सोडून पुणे करण्यामध्ये करणे होते, अशी त्यांच्या नावाची प्रचिती. त्यांनी आपल्या काळामध्ये बाजारपेठ पोलीस चांगले नाव केलं. CCTV असतील, दोषी असतील, बार्निशी असतील, कोणते कामकाज असेल, क्राईमचे कामकाज असेल, सरपंच प्रस्ताव असतील, MPDचे प्रस्ताव असतील, किंवा गुन्ह्यांची निर्गतीचं प्रमाण असेल, सर्वात कमी गुन्हे पेंडिंग हे पडकन साहेबांच्या काळात राहिलेले. कदाचित राहुल वाघ साहेब त्यांची पुढे भविष्यामध्ये रेकॉर्ड करू शकतात, परंतु सध्यासाठी त्यांचे रेकॉर्ड हे प्रचलित आहे. तर त्यांच्यासाठी प्रत्येकाने 2 शब्द बोलावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर सर्वात पहिल्यांदा 2 शब्द जितेंद्र पाटील हवालदार आणि मुगेश राहुल वाघ साहेब आणि व्यासपीठावर असलेले सर्व अधिकारी आणि अंमलदार. पडकन साहेबांचा कार्यकाल आपल्यासाठी फार छोटा राहिला, परंतु सरांनी सर्वांना व्यवस्थित म्हणजे वागणूक दिली आणि गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा सर्वांची रोज हाजरीवर विशेष करून हाजरी घेऊन सर्वांची विचारपूस करायची आहे की आज नक्की काय करणार आहे. त्यामुळे त्या धाकाच्या माऱ्या प्रत्येक अंमलदार त्या काळजी कुठे त्या साहेब आपल्याला काहीतरी आज टोकणार
त्या हिशोबाने रोज काही ना काही आज साहेब मी हा प्रकरण का आणणार आहे, उद्या ते प्रकरण का आणणार आहे, आणि त्याप्रमाणे आपल्या पुण्याची निर्मिती झालेली आहे. साहेबांना कधी हा जवळचा किंवा तो दूरचा असं काही केलं नाही. साहेबांनी सर्वांना प्रेमाने वागणूक दिलेली आहे आणि साहेबांचा आपल्या पोलीस स्टेशनला फार कमी कार्यकाळ राहिलेला आहे आणि त्यांचं प्रमोशन पण लवकरच झालेलं आहे डीवायएसपीचं. आणि साहेबांना पुढील वाटचाल चांगली जावं, त्यांचं जीवन आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. आजचे सत्कार मूर्ती आपले गजानन पडगल साहेब, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ साहेब, उपस्थित मान्यवर आणि माझे बंधू भगिनी. साहेबांचा ज्यावेळेस इकडे बदलीचा विषय होता त्यावेळेस बऱ्यापैकी इकडे चर्चा होती की साहेब हजेरी खूप वेळ घेतात. तर आम्हालाही आम्ही बऱ्यापैकी इथे लॉकडाऊन वाले होतो, तर आम्हाला थोडी धडकी वाटली होती की आता कसं होणार, नक्की हजेरीवर करता काय साहेब. ज्यावेळेस हजेरीवर थांबलो आणि बघितलं त्यावेळेस कळलं की हा विषय जो आहे तो साहेब घेत आहे हजेरी, तो विषय खूप महत्वाचा आहे. दिवसभरात आपला माणूस काय करतोय, दिवसभरात आपला कर्मचारी कुठपर्यंत पोहोचलाय, गुन्ह्याची काय आपले डीपी वाले काय करतायत, कुठला गुन्हा बाकी आहे, कोणाचं काय काम बाकी आहे, संध्याकाळी ते काम पूर्ण झालं की नाही इथपर्यंतचा तो प्रवास सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा हा त्या हजेरीमध्ये आपल्याला दिसला. हजेरी आपल्याला घाबरवण्याकरता किंवा आपल्याला वेळ करण्याकरता नव्हती, ते आपलं काम चांगल्या दर्जाचं व्हावं आणि आपण कुठेही मागे राहू नये याकरता आपण आपल्याकडून काम करून घेण्याची साहेबांची ती विशेष म्हणता येईल आपल्याला. साहेबांनी तसं साहेबांचा तो मुलगा आहे तो संधी अधिकारी आहे, मोठ्या पदावर आहे, पण साहेबांनी कधी कोणाला त्याबाबत कोणालाही असं हेळतेनं बोलणं किंवा कुठल्याही पद्धतीने साहेबांनी आपल्याला हे केलेलं नाही. चांगल्या प्रकारे आपल्याशी बोललेत, आपल्याशी वागलेत. वाघ साहेब आले, बरं मी बोलतो आता. मागच्या वेळेस बोललो होतो सर, मला कंप्लेंट करायची आहे. मागच्या वेळेस मी बोललो होतो तर जाऊ त्या रेकॉर्डिंग होते. बोलायला गेलं तर खूप काही आहे, पण आदरणीय व्यासपीठ पडगन सर, मॅडम, नंतर त्यांचे चिरंजीव, त्याच्यानंतर माझे सहकारी अधिकारी मित्र, नंतर माझे सर्व कर्मचारी. मी भुसावळला आलो तर रणदिवे साहेब आणि पडगन साहेब यांनी दोघांनी माझं वेलकम केलेलं होतं आणि बघता बघता एका महिन्यामध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे येणं आणि जाणं 4 सत्कार मी अनुभवतो इथे. तर खूप काही बोलण्यासारखं आहे. सर्वात पहिले सांगू इच्छितो की भुसावळ सारख्या शहरामध्ये 2 वर्ष 6 महिने ड्युटी करणं काही सोपं नाही, तेही PI म्हणून. तर नक्कीच सरांचं त्या बाबतीत कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की मी मागे 5 वर्ष या जिल्ह्यात राहून चुकलेलो आहे आणि 5 वर्षात त्या जर मी चार्ट बघितला तर बाजारपेठला 3 अधिकारी बदललेले आहेत आणि सिटीचं बघितलं तर सिटीलाही 3 अधिकारी बदललेले आहेत. तर भुसावळ शहर सारख्या याच्यात 2 वर्ष 6 महिने ड्युटी केली आणि ती डॅशिंग पद्धतीने केली, कारण की सर्व कर्मचाऱ्यांकडून आता मी जे काही ऐकलेलं आहे तर नक्कीच सर आपण जे काही कार्य केलेलं आहे त्याच्या पावलावर पाऊल नक्कीच ठेवून मी पण त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. साहेब मी लासलगावला कधीच हजेरी घेतलेली नाही, पण इथं ऐकल्यानंतर आपण मी माझ्या लासलगाव पोलीस स्टेशनला कधीच हजेरी घेतलेली नाही, पण इथं आल्यानंतर साहेबांबद्दल जे ऐकलं आणि साहेबांशी मी डिस्कस केला की नेमकं काय काय करावं लागेल. तर साहेबांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि त्या मला पटल्या आणि सिटीला मी खरंच तो प्रयोग करून पाहिला. तर नक्कीच जे आपण म्हणतो ना कर्मचाऱ्यांशी हितगुज बना, नाहीतर तो वरिष्ठांनी आणि आपला खालचा दैनंदिन आढावा तो नक्कीच ते आपलं रिप्युटेशन होतं आणि आपल्याला पोलीस स्टेशनच्या बारीक बारीक गोष्टी कळतात की आपल्या पोलीस स्टेशनला नेमकं काय चालू आहे.
तर नक्कीच सर त्या गोष्टीचा मलाही फायदा झाला. फक्त एवढंच आहे सर, मी एक तास स्वतः हजेरी घेऊ शकत नाही. 10-15 मिनिटं झालं की बस होऊन जातो मलाच वैयक्तिक स्वतःला. तर सर नक्कीच तो एक गुण मी आपला घेतलेला आहे. आणि नक्कीच सर मला काही अडीअडचण वाटली तर नक्कीच मी आपली अशीच मदत घेत राहील. आणि सदैव सर मला काही अडचण आली तर मी आपल्याला आपण धुळे इथे जरी गेलेला आहात तरी मी कॉल करून आपल्याला नक्कीच त्रास देईल सर. अजून एक दुसरं सांगू इच्छितो की एखादा माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला काम करत असतो तर नाण्याची एक बाजू पोलीस स्टेशन आहे अधिकाऱ्यांची, तर दुसरी बाजू फॅमिली पण असते. म्हणजे मी वैयक्तिक इथे जर आलो, मी तुम्ही पाहिलं असेल बऱ्यापैकी मी 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबायचा प्रयत्न करतो. पण तिकडे माझ्या फॅमिलीचं काय चालू आहे, ती काय करते, मुलांना कसं सांभाळते, क्लास कसा चालू आहे, काही आणायचं राहिलं तर ती कशी जाते, या बाबतीत नक्कीच तिने मला फोन केला तर मी नक्कीच सांगतो बघ काय बघून तू करून घे असं माझ्याकडून उत्तर दिलं जातं. आणि सर आत्ताच आम्ही जळगावला घर शोधतोय आणि मुलांच्या ऍडमिशनसाठी तर मी फक्त एकदाच गेलो आणि बाकी तिला सांगितलं तूच घर शोध, तूच ऍडमिशनचं बघ, तूच काय ते शाळेचे LC काढायचे असेल बघ. तर नक्कीच एका आपल्या फॅमिलीमध्ये महिलेचाही नक्कीच तेवढाच आपल्या कार्यामध्ये हात असतो आणि नक्कीच मॅडमांचा सरांना हात आहे म्हणूनच सर एवढं चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला कधीच असं विचारलं जात नाही की तुमची प्रॉपर्टी किती आहे, तुम्ही काय कमवलं काय नाही कमवलं. आपण कुठेही गेलो तर तुमचे मुलं काय करतात, तुम्हाला किती मुले, हा प्रश्न विचारला जातो. तर नक्कीच दादांना मी नक्कीच हे करेन की कुठेही गेलं तर वडिलांची छाती फुटून जाते त्या गोष्टी सांगताना. आणि आपण जे काम करतो आहे म्हणजे आपण दिवसभर पाहिलं असतं की आपण क्रिमिनल लोकांशीच आपला संबंध येतो, आपला बिलकुल चांगल्या लोकांशी संबंध येत नाही. आणि अशा वातावरणात दर 2 वर्षी बदली करून दर 2 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहून आपले मुलं घडवणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर नक्कीच सरांना आणि मॅडमांना मी नक्कीच सांगेल की नक्कीच आपण कुठेही गेलात तर मुलगा काय म्हटलं तर आपण नक्कीच फुलत असेल. आणि नक्कीच दादांनी या अशा सर्व गोष्टींमध्ये एक भारतात चांगल्या लेवलला म्हणजे माझा मुलगाही मला नेहमी म्हणतो, म्हणजे मी जेव्हा सरांकडे गेलो होतो सरांचा जो एक फोटो आहे म्हणजे आपण एखादी गोष्ट कॅप्चर करून घेत असतो तर मनामध्ये, तर सरांच्या घरातला फोटो नक्कीच मी पण कॅप्चर केलाय. मी माझ्या मिसेसला बोललो की मीही म्हटलं कधीतरी माझ्या मुलाला असा सॅल्यूट मारेल जसं साहेबांनी मारला होता त्यांच्या मुलांना त्याच्या ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर माझ्या माहितीनुसार. तर नक्कीच असा क्षण माझ्या आयुष्यात येऊ असं मला तेव्हा फील होत होतं. तर नक्कीच दादा तू तसा क्षण त्यांच्या आयुष्यात आणला त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि नक्कीच आम्ही पोलीस आहोत, 24 घंटे काम करत असतो आणि ती सवय लागून जाते. तर साहेब नक्कीच DYSP म्हणून कुठेही जातील आणि तुलाही जसा वेळात वेळ भेटेल तर नक्कीच आई वडिलांना वेळ देण्याचा प्रयत्न कर, कारण की खूप काही केलेलं असतं आणि आपण आपल्या कामाच्या ओघात म्हणजे मी सुद्धा माझ्या कामाच्या ओघात आईला कधी कधी 8-8 दिवस फोन करत नाही. ती माझी अपेक्षा करत असते की आज मुलाचा फोन येईल, उद्या येईल. कधी कधी तिचा फोनही येतो, मी कामात असतो तो सांगताय मी तुला रात्री घरी गेलो तर असं होऊन जातं की आता बस दिवसभराचा थकवा आहे, कधी झोपेल असं होऊन जातं. तर नक्कीच वेळात वेळ काढून त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न कर. आणि नक्कीच सर्व कर्मचाऱ्यांना नक्कीच सांगू इच्छितो की नक्कीच काहीतरी आदर्श असतो, तो आदर्श घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एक बोलता बोलले की एक वडील जो असतो तो नक्कीच, तर आम्ही इथं कुटुंब प्रमुख आहोत, आमचे कुटुंब प्रमुख SP आहेत, तर नक्कीच त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. घरात आपले 5 लोकांचं एखाद्या विचारावर म्हणजे एखादा TV घ्यायचा असेल तर 5 लोकांचं एक मत होत नाही. तर आम्हाला एवढे 50-60 कर्मचारी, अधिकारी, जनता असेल, नंतर लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी असेल, पत्रकार बंधू असतील, इतर राजकीय असतील, या सर्व सांभाळून ही कसरत करून तुम्हाला सांभाळून हे गाव चालवायचं असतं आणि ते शांत ठेवायचं असतं. तर नक्कीच तुमची जर साथ असेल नक्कीच ते आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. आम्हाला वाटत नाही म्हणजे आता इथं मी ग्रामीण भागात होतो तर 8:30ला मी पोलीस स्टेशन मधून निघून जात होतो. हा शहरी भाग आहे, 10 वाजेपर्यंत गाव चालू राहतं. मी हजर राहिलो तर आमचे कर्मचारी हजर राहतील, आमचे कर्मचारी हजर राहिले तर एखादी गोष्ट घडली तर तात्काळ तिथे जाता एखादा लॉ अँड ऑर्डर थांबेल, हीच आमची इच्छा असते. असं काही ठरवून कोणी प्रभारी त्रास देत नाही. तर नक्कीच फडगण साहेबांना जे 2.5 वर्षात तुम्ही सर्वांनी कर्मचाऱ्यांनी जे प्रेम दिलंय ते माझ्यावरही नक्कीच असं राहू द्या. एवढंच मी बोलतो आणि माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्द व्यक्त करतील, परंतु त्यांना शब्द व्यक्त करताना मी एक सांगतो की सर हजेरी घ्यायचा गुरुमंत्र दिला तशी इतर विशेष असे गुरुमंत्र काय देऊ नका.
बऱ्यापैकी हजेरी वगैरे घेतात अशी माहिती भेटली आहे. पण मग साहेबांचा स्वभाव पण पडगण साहेबांसारखाच आहे आणि साहेब पण आम्हाला असंच सांभाळून घेतील. पडगण साहेब आता एसडीपी होतील. माझ्या सूत्रांप्रमाणे साहेब वाशिमकडे जाणार आहेत, पण साहेब बोलले की मी अमळनेरला येणार आहे. आता ते परत खात्री करून परत मी तुम्हाला माहिती देईन, कारण बऱ्याच दिवसापासून सूत्रांपासून मी पण दूर आहे. साहेब जळगावला आले तर बरं होईल, आमचंही काहीतरी काम होईल. आणि आता जर होम म्हणून बसले साहेब तर बदलीचं बघा आमच्या इथे पण लोक द्या. म्हणजे आमच्याकडे चांगले आयोग आहेत, आयोग कमी आहेत सर आमच्याकडे. आपण होम जर बसले इथे तर थोड्या दिवसात करता का होईना, कर्मचारी वाढवा आमचे. साहेब चांगले हास्य विनोद करून आपल्याकडनं काम करून घेत होते, त्याचा कोणालाही राग नाही किंवा काही नाही. त्याकरता मी सुट्टीवर असतानाही आलो हे त्याचं दिसतंय. साहेबांचे सगळ्यांना सहकार्य मिळत राहिलं. यानंतरही साहेब बदली करून गेल्यानंतर आम्हाला सहकार्य करतील. आम्ही फोन केल्यानंतर नक्कीच आमचा फोन रिसिव्ह करून आम्हाला मदत करतील. बस एवढं सांगून भाषण संपतो. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, पडगण साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर जसं एक अर्ध लोखंड असतं, तो आपला हा जो असतो भाव देणारा ते लोखंड कसं सरळ करून आकार देऊन टाकतो, त्याप्रमाणे आपल्या सिटी पोलीस स्टेशनला जे समजा काही बाकीचे जे लोक होते आगाऊपणा करणारे, तर साहेबांनी घन मारून मारून बरोबर एकदम सिधे करून टाकलेले होते. म्हणून त्यांचं नाव बी पडगणच होतं. आणि आता इकडे वाघ साहेब आलेले ते खरोखर वाघासारखेच आहे. डायरेक्ट धरकाडी बोलली की काही खरं नाही. तसंच मित्रांनो, साहेबांबद्दल अजून बोलायचं झालं तर कामाची जी पद्धत आहे दोघं साहेबांची एकदम सेम आहे, त्यात काही कवडी मात्र फरक नाहीये. एकदम सेम टू सेम पद्धत आहे. आणि कर्मचाऱ्यांबद्दल हसून बोलून गुलाबीनं हे बाप असतो, थोडस रागवतो की लगेच जवळ बी घेतो, लगेच खाऊ बी देतो, लगेच रागवतो बी. या पद्धतीप्रमाणे दोघं जण काम करतात आणि एकदम सुंदर काम आहे. कामाचं म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखादी माळ तयार करतो एखाद्या मण्यांची, तसं साहेब सगळे मणी एकत्र करून सर्व बरोबर माळ लावतात आणि एक चांगला हार तयार करतात. आणि त्या हाराचं फळ साहेबांना त्या क्राईम मिटिंग मध्ये मिळतं की खरोखर भुसावळ डिव्हिजनचं काम एक नंबर आहे. आणि पुढे सुद्धा साहेब असेच कामं करत राहतील अशी मी आशा करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पडगण साहेब आणि प्रभारी अधिकारी श्री वाघ साहेब आणि साहेबांचे कुटुंबीय आणि भारतीय सेवेत असलेले साहेबांचे चिरंजीव, या सर्वांचे पोलीस स्टेशन तर्फे आमच्या प्रथम साहेब आलेले आहेत आणि त्यांचे सगळ्यांतर्फे हार्दिक स्वागत आहे. आणि साहेब आज बदली ठिकाणी प्रमोशन होऊन जात आहे. साहेबांनी बऱ्यापैकी पोलीस स्टेशनला आपलंसं केलं. साहेबांचा इथला म्हणजे ते खऱ्या अर्थाने भुसावळकर झालेले होते. साहेबांनी शहर पोलीस स्टेशनला आपला कार्यकाळ फार चांगल्या उत्तमरित्या काढला होता. साहेबांच्या कार्यकाळात डेप्युटी साहेब वाकचौरे म्हणून साहेब होते, त्यांनी बऱ्यापैकी नियंत्रण ठेवलं होतं. आणि नंतर साहेब इथं बाजारपेठला आल्यानंतर जे साहेबांनी काही काळ इथं चार्ज म्हणून पण होते साहेब मध्यंतरी. साहेबांचा तेव्हापासून परिचय होता आणि नंतर साहेब इथे इन्चार्ज म्हणून आले. साहेबांनी प्रत्येकाकडून गुन्ह्यांचे प्रकरणे निकाली काढणं मागे लागून बऱ्यापैकी साहेबांनी तो आलेख जो होता बाजारपेठचा गुन्ह्यांच्या संदर्भात तो बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवला होता. म्हणजे आवश्यकता असेल तेच गुन्हे दाखल केलेले आणि बऱ्यापैकी साहेबांनी लोकांचेही निरसन केलेलं होतं. आणि अशा प्रकारे साहेबांनी बाजारपेठच्या गुन्हेगारी संदर्भात म्हणा किंवा गुन्ह्यांबद्दल म्हणा बऱ्यापैकी साहेबांनी नियंत्रण करून ते म्हणजे जो आलेख आहे तो चांगल्या प्रकारे हाताळला होता. प्रत्येकाकडून काम करून घेणे आणि साहेबांनी जे हजेरीचं भावसार बोलला ती हजेरीवर एकदा, परंतु तो एक कामाची पद्धत असते साहेब सांगायची नेहमी. आणि प्रत्येकाकडून दिवसभराचा आढावा घेऊन
प्रत्येकाकडून काम करून घेणे, आज तुम्ही काय केलं त्याबाबत साहेबांनी बऱ्यापैकी प्रत्येकाला चांगल्या प्रकारे सांगून, असं कधीच साहेब खवळले पण असतील किंवा मला तर माझं पर्सनली तर काही खवळले नाही कधी, परंतु साहेबांनी ती एक काम करून घेण्याची, मोठं पोलीस स्टेशनला प्रत्येक अधिकाऱ्याची एक आपली पद्धत असते, ती साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे हाताळली. आणि अपेक्षा आहे की वाघ सर सुद्धा त्याप्रमाणेच आम्हाला सांभाळून घेतील गुन्ह्यांसंदर्भात म्हणा किंवा काय, ही अपेक्षा बाळगतो. परत साहेब नवीन ठिकाणी प्रमोशनवर जात आहेत, पुढील वाटचालीस साहेबांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. परत साहेब जेव्हा इथं जर समजा विभागीय अधिकारी म्हणून जर आले तर आमच्यासारखा भुसावळ विभागाला आनंद बऱ्यापैकी होईल. साहेबांच्या मार्गदर्शनात काम केलेलं आहे आणि असं म्हणजे हे वाटणार नाही की अधिकारी आहे त्यांच्या समोर जाऊन मोकळेपणाने बोलून काम करून घेऊ. तरी अशी अपेक्षा बाळगतो की साहेब प्रमोशन करून परत भुसावळला येतील आणि आता साहेब नवीन ठिकाणी प्रमोशनवर जात आहेत, त्याबद्दल साहेबांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे भुसावळचे लाडके पोलीस निरीक्षक आदरणीय गजानन पडगम सर, इथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल वाघ सर आणि पडगम सरांची फॅमिली आणि अधिकारी सर्व माझा स्टाफ. पडगम सरांची बदली जशी भुसावळ बाजारपेठला झाली, आपल्याला सर्वांना आनंद झाला होता की चांगले PI म्हणजे त्यांना भुसावळ बाजारपेठच्या स्टाफची आणि इथल्या गुन्ह्याची सर्व कंडिशन माहीत आहे, अशा स्थितीत ते आले, त्यामुळे आपल्याला एक दिलासा होता की नाही म्हणून. आणि त्यांनी सर्व काम अगदी छान पद्धतीने केलेलं आहे. गुन्ह्याची जी पेंडन्सी होती आपली बाजारपेठची ती एकदम कमी आणली. त्यावर जे भूतपूर्व PI बदलून गेलेले आहेत त्यांना देखील विश्वास नव्हता की बाजारपेठचं निर्गती एवढी कमी होऊ शकते म्हणून. त्याचं श्रेय सर्व पडगमसरांनाच जातं. आणि आता आमच्या मनातली एक इच्छा आहे, तशी भुसावळवासियांची पण इच्छा आहे की बा सरांनी लवकरच भुसावळ डिव्हिजनला DYC म्हणून यावं. जसा आनंद आम्हाला होईल तसाच भुसावळकरांच्या जनतेला देखील होईल, कारण सरांचं आपल्या कर्मचाऱ्यांसोबत आणि इथल्या नागरिकांसोबत एकदम प्रेमाने आणि सौजन्याने वागणं होतं. जितकं दुःख आपल्याला होत आहे तेवढं निश्चितच भुसावळकरांना देखील होत आहे, कारण सरांचा कार्यकाळ एकदम सर्वांशी जवळीक झालेला आहे. बस एवढे बोलून माझे भाषण संपवतो. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वाघ सर आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय माननीय पडगण सर, तसेच मॅडम पडगण मॅडम, अपूर्व सर आणि आपल्या अधिकारी सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या लोकांना सरांना माहीतच आहे की सर्व लोक म्हणायचे की सोपान म्हणजे सरांची सावलीच एक प्रकारे, मला सारं सावली समजायची. आणि माझा सर्वात जास्त कार्यकाळ सरांसोबतच गेलेला आहे. साधारण 2 सर्व्हिसचा 2-2.5 वर्षच्या आसपास सरांसोबतच गेलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त सरांसोबतच राहिलेलो आहे. सरांबद्दल आता काय सांगायचं, सर्वांनाच माहिती आहे. सरांबद्दल मी तरी काय सांगू, सर्वांनाच माहिती आहे. सरांबद्दल खूप शिकायला मिळालं. तसेच शहर पोलीस स्टेशनचं नाव सरांनी खूप वरती नेलं. म्हणजे काम करण्याची पद्धत, सजावट वगैरे त्याबद्दल SP साहेबांनी तारीफ केली की बघा बुवा कसं बनवलेलं आहे, साहेबांनी काम कसं केलेलं आहे. भरपूर PI अधिकारी येऊन सर पोलीस स्टेशनने बघितले, असं खूप छान काम केलं सरांनी. तसेच हाजरीबद्दलही भरपूर लोक बोलायचे की तू सांग सरांना, सर हाजरी भरपूर वेळ घेतात. पण त्या हाजरीमागचं कारण खूप होतं. मी भरपूर सरांना बोललो की हाजरीमुळे आमची टेंडन्सी कमी झालेली आहे, आमचं नाव निघतंय वरती. पण मग ते नंतर समजलं त्यांना, नंतर काय बोललं नाही. सरांनी खूप प्रेम दिलं, साहेबांनी खूप प्रेम दिलं. अजून काय सांगायचं, सरांबद्दल तुम्हाला सर्वांना माहित आहे. फक्त बाकी सरांबद्दल जे माहित नाही, फॅमिलीबद्दल मी सरांचं सांगू शकतो तुम्हाला, कारण की सांगायचं तर काही नाही आहे. सरांचे चिरंजीव आहेत पडगण सर, ते आपले एअरफोर्स ऑफिसर आहेत, ऑल इंडिया पास आलेले आहेत. खूप छान स्वभाव आहेत, कधी अधिकारीपणे दाखवला नाही. आणि माझ्यासोबत एकदम मित्रासोबत राहिले. सर आले म्हणजे मी त्यांच्यासोबतच कंटिन्यू बाहेर येणं जाणं सोडायला, एकदम असं कधी वाटलं नाही, कधी त्यांनी वाटूही दिलं नाही मला. एकदम मित्रासारखे, भावासारखे सोबत मला प्रेम दिलं. आणि आमच्या मॅडम बद्दल काय सांगायचं, खूप इतका छान स्वभाव, खूप छान स्वभाव. म्हणजे एक घरासारखे संबंध होऊन गेलेले होते, एक फॅमिलीच होती आमची एक प्रकारे, असं म्हणायलाही हरकत नाही. सरांनी खूप प्रेम दिलं आहे. बस निघून जाईल एवढंच आहे. आणि काय बोलावं, बस एवढं. खूप किस्से सरांबद्दल सांगायचे. एक शॉर्टकट किस्सा सांगतो.
मरी मातेची यात्रा होती. एक मनुष्य भेटला आम्हाला, त्यांनी ओळख करून दिली. तो आमच्याशी बोलत होता. तो म्हणे, सर आपण भेटले म्हणे, सर माझ्या घरी अवश्य या म्हणे, तुम्ही माझ्यासाठी देव आहे म्हणे, सर तुम्ही घरी या, तुमचा फोटो माझ्या घरी देवाऱ्यात आहे म्हणे. मला डायरेक्ट डोळ्यात पाणी चाललं. म्हणजे इतकं छान काम केलंय सरांनी सिटीमध्ये भरपूर जणांना असा न्याय मिळवून दिला. खूप चांगले काम केलं. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सरमूर्ती श्री पडगण सर, या कार्यक्रमाचे मान्य PI सो वाघसाहेब, उपस्थित अधिकारी वर्ग व माझे पोलीस समजदार बंधू भगिनी, पडगण संदर्भात सगळ्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मला जास्त काही सांगायचं हे नाही आहे. साहेबांचं सर्व्हिसमध्ये साहेबांचा मुलगा एवढे मोठे पोस्टवर हे झालं, हे सर्वात मोठी साहेबांची पावती आहे आणि त्यांचं श्रेय साहेबांना आणि मॅडमला जातो. पोलीस खात्यात पोलीस अधिकारी या पोलीस स्टेशनला त्या पोलीस स्टेशनला असतं, पण तेवढंच मॅडमचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे. तर फक्त मी एक शेअरने त्यांचा हे करतो दोघांचं, का यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा चिड़िया से ये कैसा बना आशियाना, पूछा चिड़िया से ये कैसा बना आशियाना. चिड़िया बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार उठाना होता है तिनका तिनका, इस तरह बनता है कारवा. तर अशा साहेब आणि मॅडमचं थोडा हे केल्यानंतर एवढे मोठे अधिकारी साहेबांना सर्व्हिसमध्ये लाभले. आपले त्यांचा मुलगा एवढं याने सर्व्हिस संपायच्या अगोदर सर्व्हिसमध्ये जाणं हे फार मोठं मी भाग्य समजतो, की मी रिटायर व्हायच्या अगोदर माझी मुलांनी व्यवस्थित मोठी सर्व्हिस करावी. एवढंच हे बोलतो आणि साहेबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. माझी 2 शब्द बोलतो. व्यासपीठावरील मान्यवर समता अभिवादन. मी ज्या टायमाला हजर झालो त्या टायमाला एक प्रोबेशनरी म्हणून हजर झालो सरांकडे, आणि सरांनी प्रोबेशनरी काळामध्ये कसं म्हणजे अधिकाऱ्याला कसं घडवलं जातं ते सरांकडून शिकलो मी. ज्या टायमाला मी हजर झालो होतो त्याच टायमाला दुय्यम अधिकारी काही रजेवरती गेलेले होते, काही इतर कारणास्तव बाहेर होते. तर त्याच टायमाला सेशन कमिट गुन्हा दाखल झाला आणि त्याच टायमाला माझ्याकडं पहिलाच गुन्हा सेशन कमिट दिला सरांनी. सेशन कमिट त्या टायमाला मी सरांना रिक्वेस्ट केली की मी पहिला म्हणजे आतापर्यंत कोणताही गुन्हा हँडल केलेला नाहीये, मला पहिलाच गुन्हा तुम्ही सेशन कमिट देताय. तर सर त्या टायमाला चिडले माझ्यावरती आणि बोलले काय शिपाई सारखा बोलतोय अधिकारी. त्या टायमाला खूप चिडले, पण मग ज्या टायमाला माझ्याकडे तो गुन्हा आला त्या टायमाला तो गुन्हा घेतला. तसा मी आतापर्यंत 2-4 आतापर्यंत माझे सेशन कमिट गुन्हे झाले. म्हणजे सरांनी माझ्याकडून ते करून घेतलं. त्या टायमाला मला म्हणजे अवघडल्यासारखं झालं. मग सरांनी माघार घेतली का तू केलंच पाहिजे ती गोष्ट, आणि असं सरांचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य मिळत गेलं मला. ज्या टायमाला सुट्टी, त्याच्यानंतर कोणती म्हणजे एखाद्या वेळेस सरांना म्हणजे न विचारता मुख्यालय सोडण्याचं चिडले असतील त्याच्यावरती भरपूर, असं प्रत्येक गोष्टीमध्ये मला सहकार्य भेटलं. बस आणि एवढं बोलून 2 शब्द संपवतो आणि सरांच्या पुढील वाटचालीसाठी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे निरोप समारंभाचे गजानन पडगण सर, वाघ सर, पडगण मॅडम, त्यांची चिरंजीव पडगण सर, विमाधिकारी आणि इतर कर्मचारी. पडगण सर ज्यावेळेस पोलीस स्टेशनला हजर झाले त्यावेळेस सगळीकडे चर्चा होती ते 11 वाजेपर्यंत हजेरी घेतात. परंतु तसं जर बघितलं जी पेंडन्सी आहे आणि ती बाजारपेठ पोलीस स्टेशनला कधी 100च्या वरती होती. त्यांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी गुन्ह्याचा तक्ता घेऊन येणार आणि प्रत्येकाला महिन्यामध्ये काय करायचे आहे त्याचं टार्गेट त्यांना माहित आहे की हा गुन्हा 8-10 दिवस लागतील, तरी पण ते त्या दिवशी ते फॉलोअप घेणार.
तर जेणेकरून तो 10 दिवसानंतर तो गुन्हा होणार, तो 8 दिवसातच होणार. आणि इतकी पेंडन्सी कमी केली की 30-32 पर्यंत त्यांनी पेंडन्सी ती बाजारपेठ पोलीस स्टेशन सारख्या ठिकाणी. बरेच वेळेस पाठीमागून चर्चा होती की सरांनी आता पोलीस स्टेशन करायला नको, कारण त्यांचे मुलगा संधी अधिकारी म्हणजे चांगल्या पदावरती गेलेले, त्यांनी आराम करावा. परंतु सरांचा एक फिटनेस जर बघितला तर त्यांनी 12-13 किलो वजन कमी केलेलं असं ऐकलेलं आहे मी. त्यावेळेस DSP सरांनी सत्कार पण केलेला आहे. म्हणजे ते म्हणतात मला कोणी म्हणतं मी वयस्कर झालेले पण मी तरुण आहे असं ते लोकांना सांगत होते. आणि त्यांचे आता पदवी नियंत्रण कक्ष ते झालेले आहे. मला वाटतं त्याच्या लवकरात लवकर त्यांची DSP पदी नियुक्ती होईल. त्यासाठी आपण शुभेच्छा देऊया, पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देऊया. ते 2 शब्द संपवतो. धन्यवाद. निरोप स्वागत समारंभासाठी माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल वाघ सर, माननीय गजानन पडगण सर यांना फुलगुच्छ, पुष्पहार, नारळ, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करते.